चलिए शुरू करते हैं। तर सो गाईज, तुमचं पुन्हा या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आज 19 फेब्रुवारी आहे, शिवजयंती। तर आज पुन्हा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आज खूप दिवसातून म्हणजे 2-3 महिन्यातून एक व्हिडिओ काढतो आहे। आणि मध्ये काय झालं, तर आज आपण चाललेलो आहोत कल्याण दुर्गाडी किल्ल्यावर। तर बघू आज तिथे जाऊन काय रिस्पॉन्स भेटतो। आणि आज जसं शिवजयंती आहे, शिवभक्तांना किती गर्दी येते किती नाही, आज बघूया। पायी पायी जाऊया कोण टू कल्याण। तर हा आमचा धनेश बाबू, बघा कसा हात खातोय। हां बोल काय रे बोल। हां बघा मित्रांनो, त्याला पण यायची लई घाई झाली बाहेर आणि घरात तर नकोच म्हणजे। तर आता ते चालले, तर आपण पण आता निघूया घरातून आणि वाटेत जे काय राहील ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन। असं शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा। तर मित्रांनो, आता आपण पोचलेलो असलेल्या रस्त्यावर, जे कोणगावचा नाका म्हणतात। तर तिथं आता पोचलो। इकडे बघू शकता कशी झेंडे गाड्यांना लावले, म्हणजे जिकडे बघले तिकडे इतके झेंडे दिसतात। आणि तो त्या बाजूला तिकडे बघू शकता, तिकडं झेंड्याचं दुकान आहे आणि एक मागेही गेले। तर चालत जाऊया। आता मेन नाक्यावर आलो कोणगावच्या। आता या पुढे वेद हॉस्पिटल आहे, तेही तुम्हाला दाखवतो। आणि त्याच्यानंतर आपल्याला तर आता कल्याणला दुर्गाडीपासून जाऊया असं जुन्या ब्रिजवरून। आणि तिथून बघूया, तिथं रेल्वे येतच असतात, कारण की शिवाजीचं स्मारक पण तिथं आहे। तर आता असं चालू आहे बघा। हे या बाजूला इकडे झेंडाचं दुकान आहे, म्हणजे आज जुनं आहे, पहिल्यापासून भरपूर जुनं आहे। आणि मागं एक गेला आहे। तर चला अशी तुम्ही व्हिडिओत राहा, तुम्हाला समजा दाखवतो। कारण एकटाच निघालो, त्याच्या आधी मित्रांना शोधत होतो, पण कोण जोडीदार भेटलेलं आहे। समजे गेले पुढं, त्यांना शोधून ते भेटले तर ठीक। बघू शकता गाडी, चला तर भेटूया पुढे। तर हा जो हॉस्पिटल आहे, हा बघू शकता म्हणजे पूर्ण मोठा आहे। आणि म्हणजे वेग हॉस्पिटल हा कोणगावमध्ये म्हणजे लय म्हणजे फेमस आहे। आणि त्याची ट्रीटमेंट होते ती पण चांगली होते। कारण कसं आहे माहिती का, इथे जो पेशंट होतो तो वापस नाराज होऊन नाही जात। तर ते चांगलं असतं। झेंडे हे बघा, झेंडे कसे दिसतात। आणि जी आता त्या पोलीस चौकी आहे ना, ती पोलीस चौकी भरपूर जुनी आहे। म्हणजे कोणगावात पहिली पोलीस चौकी ही आहे। आणि जी कोणगावाचं पोलीस स्टेशन आहे ते पूर्ण पिंपलाच्या रस्त्याला तिकडे आहे। तर आपण कंटिन्यू राहा, तुम्हाला दाखवतो। तर चला तुम्हाला डायरेक्ट दिलं। तर मित्रांनो, आता मला तो रामनवमी येणार आहे। तर रामनवमीला आमच्या गावात कोणगावात रामाचं मंदिर बघू शकता, श्रीरामाचं मंदिर आहे। आणि इथं या रस्त्यावर जत्रा भरते। या रस्त्यावर ब्रिज दिसतो ना बघ, त्या ब्रिजपासून तर पूर्ण या इथपर्यंत असं हे भरतो, जत्रा भरते। आणि त्या बाजूलाही जत्रा भरते। तर हा रस्त्यातून चांगले म्हणून म्हणलं दाखवा हे बघा, बघू शकता कसं आहे।
कारण खूप जुनं मंदिर आहे आणि म्हणजे जे जुनं घर होतं ते घरं ही सध्या म्हणजे शाळाही म्हणू शकता, काही काळाची शाळा आहे. ही शाळा बघू शकता कशी आहे, कारण जुनी बघू शकता की जुनं घर आहे. पूर्वीच्या काळात अशी घरं राहायची. तर मला वाटलं पहिले घरच आहे, पण जेव्हा बघितलं ना ते तिथे झेंडासारखं लावले तेव्हा माहिती पडलं काही शाळा आहे. आणि ते गाड्या पार्किंग केलेल्या आहेत. इथं पाणी जे आपलं लहान पोरांचं जी ट्रेन असते ती लावतात आणि इथं काहीतरी पाळणे असतात आणि या रस्त्याला पाणपुरी हे खेळणेवाले बघतात. तर आता आपण जाऊया त्या बाजूच्या याला, त्या जुन्या ब्रिजवर रस्ता पलटवून. तर आणि हा इथं बघू शकता इथं गाडीचं शोरूम आहे. हा मित्रांनो जुना ब्रिज आहे. या ब्रिजवर पहिले हा खुला असायचा, पण आता कसं जुनं झालं त्यामुळं गाड्यांचं वेट नाही घेऊ शकत. तर हे असं पोलीस लोकांनी असं हे लोखंडी हे लावलं आहे. आणि हा ब्रिज म्हणजे भरपूर जुना, म्हणजे तेव्हा तर माझा मला वाटतं जन्म पण नसणार तेव्हाचा होता. आणि तो समोर खरी किरीटा परी किरीटी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा. आणि या बाजूला म्हणजे कोणगाव आणि इकडं कल्याण. तर हा बघू शकता म्हणजे तेव्हाच्या दगडा कशा असतील त्या बघू शकता. ओरिजिनल दगडात म्हणजे त्या ब्रिटिश काळातल्या. आणि या दगडा म्हणजे किती वर्षापर्यंत अजून तसेच आहेत. तर हे बघू शकता. आणि लोखंडी म्हणून बघू शकता इथं काय हे बघा कसं, म्हणजे विचार करा किती वर्ष झाले तिथूनही अजून मजबूत आहे. आणि या साईडला कशा बघू शकता वड्या बनवल्या जातात. कारण हा मला वाटतो अंदाज मला वाटतं 2 वर्ष झाले. ही 2 वर्षानंतर ही होडी झाली चालूच झाली, म्हणजे आता पूर्ण म्हणजे बनवलं आहे. आणि जेव्हा बनवत होते ना तेव्हा तुम्हाला दाखवतो, थांबा. बघा या ठिकाणी वड्या ठेवतात असं, आणि इथं छोटे छोटे पाट बनवून असे मोठ्या वड्या बनवल्या जातात. तर आता बघूया पुढे जाऊन, कारण त्या साईडला पण आहे. हे बघा कसे लोखंडे असतात. तर आता पुढं आपण जाऊया. आणि आजकालच्या लोकांनी कसं काही करून टाकलं. कैसे लोक रहते यार. तर आता आपण इथून तर कल्याण दुर्गाडेवर जाऊया, कारण टाईम भरपूर होईल. तर चला. तर हा नवीन ब्रिज बघू शकता कसं, आणि त्या साईडला अजून नवीन ब्रिज बनवलेलं आहे. तर मित्रांनो, तर मी तुम्हाला जे दुरून दाखवतो ना दुर्गाड किल्ला, तर ते आता इथं बघू शकता जवळून कसं दिसतो. आणि याच्या अजून जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो. आणि जे सांगत होतो मी की त्या बाजूलाही वड्या बनवतात. तर हे बघू शकता तुम्ही कशा वड्या असतात ह्या बघू शकता. इथेही तीच आहे मला वाटतं, सेम तशीच आहे. आणि ती आता एक तिच्या बाजूला ती बनवत घेतलेली आहे. तर बघू शकता कशा इथं वड्या बनवल्या जातात. आणि जे म्हणजे गणपती विसर्जन असतो त्या टायमाला इथं म्हणजे गर्दी असते. आणि हा पूर्ण पट्टा म्हणजे वड्या बनवण्यातच आहे. ते बघू शकता तिकडं बघू शकता तुम्ही तिकडे वड्या बनवत आहे. आणि तिथे डोंगर दिसतो, त्या तिकडं ट्रेन आहे डोंबिवलीला जायची. पण कसं आपलं मोबाईलला तसं चांगलं आहे, त्यामुळे झूम केलं तर जरा कसं म्हणजे लई बेकार दिसतो. तर आता आपण पुढं होऊया, कारण आता मला वाटलं 6 वाजले वाटतं.
आता बघूया तिकडे जाऊन काय रेल्वे निघतात का नाही. तर रस्त्याला जाता आता भेटतो तर होती नाही. तर आता आपण जाऊया आणि असं लास्टपर्यंत प्लीज कंटिन्यू राहा आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ खूप काही दाखवण्याचा प्रयत्न करीन मी. तर आता बघू शकता इथून जाता जाता आपण हे करू आणि तिकडून पूर्ण कल्याण तर तिकडं तर मी जे तुम्हाला दाखवतो इथं जे रेती काढतात ते तबेलाचा पूर्ण पट्टा आहे. ते बघू शकता मागं बघा कसं तबेले आहेत आणि इथं हे रेती बंदर म्हणायचं म्हणजे रेती बंदर आहे. तर हे पूर्ण आपलं हे ब्रिज दिसतो. या ब्रिज डायरेक्ट आपलं डोंबिवलीला पत्रेपुलाजवळ जायला आहे. आणि आता सदर माझ्या मागं कोण नाही ना तर मी तिकडेही तुम्हाला दाखवलं असं जाऊन. तर आता बघू शकता. तर चला आता मी तुम्हाला जवळून दाखवतो. बघूया वरती जाऊन. तो तिथं दुर्गाडी किल्ला आहे बघा कसं. पहिलं इथं मस्जिद आहे त्या बाजूला आपल्या एक दुर्गा मातेचा मंदिर आहे म्हणून या किल्ल्याला दुर्गाडी नाव असं दिलं शिवाजी महाराजांनी. आणि हे बघू शकता इथून मी तुम्हाला दाखवतो. या बघा वड्या. पुढे जाऊया. त्या बघा कशा वड्या आणि त्या 2 वड्या जे तुम्हाला सांगू होतो बघा. तर चला आता गेलो होतो पोलिसांनी मला व्हिडिओ काढला दिला. व्हिडिओ अलाउड नाही. तर मी तिथे वापस रिटर्न फिरलो. पुढे गेलोच नाही जाऊया. तर आता आपण आलेलं जे ब्रिजचं एक इव्हेंट आहे तर हे बघा हे स्मारक आहे समोर. आणि इथं काहीतरी बोट सारखं ते बनवलं. हे बघा बघू शकता. हे बघू शकता. खरी किरता पडी लहरी भगवा ध्वजा कौला तारा तिमीर हरा करता शिवाजी राजा. कौला तारा तिमीर हरा करता शिवाजी राजा. आता आपण पोचलेलो आहोत आपल्या लाल चौकीच्या रस्त्यावर. आणि हा बघू शकता इथं ज्वेलरीचं दुकान मोठं आहे. आणि ज्वेलरीच्या साईडला तिथं माझ्या बहिणीला ते दिलेलं आहे. तर आपण बघूया रस्त्यात वाटत भेटतो तरी ते आपल्याला आता इथे जाऊया आणि रस्त्यावर असली तर ठीक. ते बघू शकता. इथं गाड्या आहेत गॅरेजच्या बाजूला. तर आपण जाऊया दुरून बघूया दिसतात का. कारण जवळ जाऊन एकट्याला जाऊचं नाही वाटतं त्यामुळं आपण जाऊया. ते बघा तिथं वाटतं झाडू मारते ती. ती जाईल ते बघा भावाने तिथे झाडू मारते. मला वाटतं की ते बघा झाडू मारते. बघूया लक्ष देते का नाही.
लक्ष दिलं तर ठीक, टाईम तुम्ही होत नाही तेवढं. तर चला जाऊन द्या, तुला आवाज दिला तशी बोलवेल कधी, पण इथून जाऊया. तर तुम्हाला आता लाल चौकीचं जे मंदिर आहे ते मंदिरही तुम्हाला दाखवतो. आणि ह्या साईडला जुना बाजार आहे आणि इकडं आपला वाडेघरचं आगरवाडी जेल लागतो हे बघू शकता. हा मंदिर आहे लाल चौकीचं आणि हा रिक्षा स्टँड आहे. तर चला आता आपण इथून सगळं जाऊया. चल बस, रुलाएगा क्या? ते बघू शकता कसं. आणि हा रिक्षा स्टँड आहे आणि इथं मच्छीवाले बसतात. आणि तर चला आता पुढं कुठे काय कुठे समजत नाही. इथून मेन आहे आणि हा दरवाडीचा रस्ता आहे आणि हा मंदिर हा दरवाडीचा. शकता कसं साडीचं पूर्ण शोरूम सारखं आहे, पूर्ण लक्झरी सारख्या ठेवलेल्या आहेत, पूर्ण लायटिंग रात्रीच्या लय भारी दिसतं त्या लायटिंग बघू शकता. रात्री 9च्या दरम्यान अगदी सुंदर दिसतो. कारण मला वाटतं 2-3 शॉप आहेत ते वेगळे शॉप आहे आणि नाही एकच आहे शॉप, पण वेगवेगळ्या डिझाईनमध्ये ठेवलेले आहेत. तर चला आता पुढे जाऊया. आणि इथून पुढे गेलं तर काली तलावला रस्ता जातो त्या पुढून तिथून. तर आता जाऊया. मित्रांनो आणि किंवा काली तलावचा जो मेन रस्ता आहे इथून जायचा हा बाटाचा शोरूम आहे आणि हा पूर्ण कल्याण शिवाजी चौकात जाणारा रस्ता आहे. आणि हा इथून मच्छी आहे आणि तिथून पलीकडूनही आहे, पण हे मला वाटतं शॉर्टकट आहे जरा. तर तुम्हाला जायचं असेल तर हे बघू शकता इथून रस्ता आहे काली तलावला. मी विचार केला होता का पहिले इथं शिवाजी चौकात जावं, पण आता अजून टाईम पण नाही झालं मला रेडी पण नाही समजून. तर आता पहिला आपणच म्हणजे आता खाण्याच्याला फिरत जाऊ. म्हणजे एवढ्या लवकर जाऊन तिथे खायला जाऊन ट्रेनने निघतात, ते संध्याकाळी रात्रीच्या निघतात. तर आपण भरपूर लवकर आलो. काली तलावचं एक राऊंड मारता अर्धा तास होती जाईल. तर आपण आता रस्ता निघूया. आणि हा इथून डायरेक्ट काली तलावच्या इथून जायला रस्ता आहे. तर आपण असं जाऊया. ते बघू शकता का मैदान, पहिले मैदान होतं पण आता भरपूर बिल्डिंग बांधून घेतल्या इकडं. ते बघा समोरच आलं. तिकडून मला वाटतं तिथून फिरून जावं लागलं असतं, तिथून शॉर्टकटने आलो. तर जाऊया पुढं. काली तलावचं तुम्हाला दाखवतो. हे पण इथं पण आहे काली तलावचं. हे दवाखाने काय माहिती, दवाखाने वाटतं, ॲम्ब्युलन्स आहे आतमध्ये. हे इथं ते बघू शकता. मला वाटतं ते बैलाचं खाणं भेटतो इथं, जे चारा असतो ते बैलांचं ते भेटतो इथं, खतं वगैरे काही. तर पुढं जाऊन गाड्या चालतात म्हणून तर सांभाळून चालावं लागतं, कारण कसं कधी ठोकून नाही द्यावा. तर हा मेन रस्ता आहे. काही बघू शकते तर काय वीर भोई
कोतवाल चौक. तर हा चौक लागतो मध्ये. तर ते इथून आपल्या दुर्गाडीला जायचं. दुर्गाडीहून डायरेक्ट शिवाजी चौकात यायचा रस्ता आहे आणि इथून जायला काले तलावला आहे. हा मध्येच लागतो. बघू शकता हा रस्ता आहे. आणि इथं शाळाही होती, ती मला वाटतं बनवायला घेतली. आणि दुकानं भरपूर जुने आहेत. तर त्याला आपण रस्ता पक्की करूया. हा पूर्ण भरपूर जुना झाड आहे. आणि इथं मंदिर आहे याचा हनुमानाचा. हे मंदिर आहे गणपती बाप्पाचं आहे. तर पहिलेतून भरपूर जागा असं होती, पण आता नाही त्याच्यात. आणि हा पण मंदिर आहे आणि हा रस्ता आहे. बघूया आतमध्ये जायचं. मला वाटतं चालू आहे का नाही. आहे कारण हा बंद असतो दुपारी. हे बघू शकता काले तलावचं पूर्ण हे. आणि हा मंदिर आहे. कारण रात्री आपण इकडे लवकर आलेलो आहोत, त्यामुळं तेवढं हे नाही. पण रात्रीच्या टायमात लय भारी. हे बघू शकता कसं आहे. आणि हा मेन आहे. तर चला आता खाली उतरूया. तिथे स्पीकरही लावलेले आहेत. हे बघू शकता. मॉर्निंगच्या टायमाला भरपूर चांगले लागतात. आणि हा असे साईडला हे लावलेले आहेत. बघू शकता. आणि मी एकटा आलो जरा कसं तरी वाटतं इथं. हे बघू शकता कसे टाकतात दाणे. दाणे टाकू बघू शकता. कारण माशाला दाणे टाकतात भरपूर जण आणि चांगलेही असतो. हे बघा. बघू शकता कसे. हे बघा कसे दाणे टाकतात. मासे असतात बघा कसे खातात. हे बघू शकता. आता पुढे जाऊन हे बघू शकता कसे आहेत. हे बघू शकता कसे. रात्रीच्या खूप सुंदर दिसतोय. आता कसं जरा उजेड आहे त्यामुळे जरा लायटिंग नाही काही नाही, नाहीतर खूप हे आहे. आणि हे बघू शकता. हे आता बांधलं पण पहिले नव्हतं असं. तर हे बघू शकता कसं आहे. आपण पूर्ण असं राऊंड मारून जाऊया. आणि हे आहे जिथं पहिले म्हणजे पहिले बोटिंग असायची, पण आता बोटिंग नाही हे केलं कारण खूप अपघात होता तिथं.
त्यामुळं बोटिंग कॅन्सल केलेली आहे. तर चला आपण वाटेत जाऊया. मित्रांनो, हा आपल्याला नवीन मित्र इथे भेटलेला आहे काळे तलावमध्ये. तर बघू शकता कसं आमची मैत्रीण झाली. तर रस्ते चालता चालता आमची मैत्रीण होते. तर बघू शकता कसं. मैं जानता हूं आपको कितनी दिक्कतें आई. असे लहान पिल्लांना कसं माहिती का, माणूस कसाही असो तो मजाक मस्ती करणारा पाहिजे बस. अरे बेटे, तुझे थकान नहीं लग रही क्या? तर त्याला मी येतो चल येतो बाई. हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक बघू शकता इथं कसं आहे. तर आतमध्ये एंट्री आहे. बघूया आतमध्ये जाऊन एकदा. बघू शकता इकडे कसं आहे. आणि तो वाघ आहे. बघूया आतमध्ये जाऊन. तर आता आपल्याला जो नवीन मित्र इथे भेटला आहे, तर आपण बघूया अशा दुकानावर भेटतो. तर त्याला घेऊन जाऊया खायला. आणि आता तुम्हाला खूप मार्ग दाखवलं झालं ठाकऱ्यांचं. त्याच्या पुढेही पुढचं ब्लॉग कंटिन्यू झाला. आता पहिली दुकानात जाऊया, नंतर आपण भेटून येऊ आणि आपल्या मित्राला काहीतरी घेऊन येऊ खायला. बघूया. वाटलं ते 6 वाजले, 6:30 झाले असतील. 6:30ची बाग होते इथं. आता आपण बघू शकता मागं आहे. आणि लायटिंगही आता लावली आहे. बघू शकता आता कसं लायटिंगचं आहे. कारण जसं रात्री होते तसं या मैदानात या तळ्यावर खूप सुंदर बघण्यासारखं हे होतं. आता बघू शकता कसे आहेत. आता पुढून बाहेर जायचा रस्ता आहे. मी तुम्हाला दाखवतो. आणि 2 रस्ते आहेत. एक इकडून आहे आणि आपण आलो तिथून आहे. 3 रस्ते आपण आलो आणि आता आलो आणि पुढे एक होता. तर मित्रांनो, रात्रीचे जे सिक्युरिटी असतात त्यांना राहण्यासाठी बघा कसं काही बनवलं आहे. हे बघू शकता. पहिले नव्हतं पण आता झालं. हे बघू शकता. आणि पुढं मला वाटतं तिथं मासे
चालतात, तर ते आपण जाऊन बघूया. तर चला तुम्हाला दाखवतो पुढं. तिथे असतो ते मासे असतात तिथं. त्याच्यामुळे नसतो. पाणी वाढलंय त्यामुळे मला मासे पाण्यासारखं हेच आहे वाटतं. बघू शकता कसं घाण झालंय, पण यात मासे असतात. आणि हा असले पाईप आहेत, म्हणजे इथं पाणी वाढलं का या साईडला जाऊन पूर्ण होतं. म्हणजे पावसाळ्यात पाणी वाढतो का या साईडला याद्वारे जातो आणि इकडून पूर्ण आपल्या नदी आहे त्या नदीत मिक्स होतो. तर चला पुढं. हा मेन आहे, मेन गेट हा बघू शकता. आणि मी जे तुम्हाला सांगितलं होतं ते बघू शकता. हे आहे म्हणजे इथं आता बंद आहे. पहिले बोटिंग असायची पण आता नाही. आणि इथून आपण आता बाहेर निघूया. हे यायचं रस्ता आहे, मी चुकून बघू शकता कसं आहे. आणि हा आपला शिवाजी चौकला यायचा मेन रस्ता आहे. आणि हा आपला खडकपाडला यायचा रस्ता लागतो आहे. तर आता बघूया इथं कुठं दिसती भेटतो, पण भरपूर दूर जावं लागेल मला. भरपूर दूर जावं लागेल. तर आपण आता इकडून आलो, या रस्त्यातून इकडून आलो. आणि हा आपला दुर्गाडीवरून यायचा रस्ता आणि हा उंची जायचा रस्ता. सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार. माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं राजपण काल होतं आज उद्या राहणार. 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 आपल्याला एक रेल्वे सुद्धा भेटलेला आहे. पण पुढे जाऊन बघूया, बाजारच्या रस्त्याने भेटल्या तर ते आपण तिथून जाऊया.
रेल्वे भेटलं तर ठीक, नाही तर मग लाल चौकीला रिक्षा पकडून जाऊया घरी. ते रस्ता बघा कसं सामसूम आहे. हे बघू शकता कसे भांड्यांची दुकान आहेत या बाजारात, कारण खूप जुने दुकान आहे तिथं. आता जाऊया आणि हे मॉल आहे इथं. याच रस्त्याने आपण लाल चौकीच्या रस्त्याला निघू, त्या चौकात जिथं तुम्हाला दाखवलं होतं गणपतीचं मंदिर त्या ठिकाणी. तर तिथून रिक्षा पकडून आपण डायरेक्ट घरी जाऊया. हे बघा कशी आहेत दुकाने, आणि इथे साड्याचं दुकान आहे ना, ते महालक्ष्मी म्हणून. तिथं आमच्या पाड्यात ज्यांचं लग्न असतं ते इथून बसतात घेतात. तर आता जाऊया तर पुढं बाजाराच्या रस्त्याने, बघूया कुठं भेटते आपल्याला रेडी. नाही मग हे बघू शकता कसे आहेत, पूर्ण तांब्याच्या वस्तूंनी बनवलेले आहे पूर्ण, म्हणजे मूर्त्या वगैरे. आणि हे भांडे बघू शकता, तांबा, पित्तल, स्टील. हे टाका बघू शकता. आणि हा मोठा मॉल आहे. आता अंदर झाला आहे त्यामुळे जरा हे आहे, हे बघू शकता. तर हा जुना बाजारातला चौक लागतो तीन रस्त्यांचा. तर आम्ही म्हणजे लहानपणापासून इकडे यायचो. तर आता जाऊया रस्त्याने, आणि इथे 3 रस्ते, हा पण रस्ता आहे आणि हे पण. आपण या रस्त्याने जाऊया. आणि समजा जुने दुकाने तिथं सोन्याचे ज्वेलर्सवाले. तर बघा हे आहे ना, हे बघा हे दिशा ज्वेलर्सवाला लई जुना आहे. कारण आमच्या घरातले, आमच्या पाड्यातली इथंच सोनं घेतात, हे ठेवतात. तर बघूया. तर चला आता पुढे जाऊया. बघू शकता टांगा जुन्या बाजारात आजही दिसतो इथं. आणि हा बाजाराचा रस्ता आहे, तिकडं पण भरपूर गल्ल्या फिरावं लागतं. आणि हा जुना मार्केटचा रस्ता लागतो, इथून हा जातो. आणि हा मेन रस्त्याला जातो. आता हे नवीन बघा कसे ज्वेलरीचे झाले, पण आता भरपूर सुधारण झाले. तर पहिले एवढं नव्हतं, पण पहिलेचं खूप छान होतं केलं जातं. पण आता फक्त लायटिंग नाही दिसतात, पण तेवढ्याला हे बघा अनंत हलवाई बघू शकता. आता आपण इथं जुना मंदिर दिसतो का, तो भरपूर जुना मंदिर आहे. कल्याणचा हा सुभेदारवाडा विद्यालय कल्याण. तर इथं माझा मित्रही येतो. तर बघू शकता कसे. चला आता पुढे जा. शकतात. आणि जुन्यापासून मसाला घेतो, जे भाजून जे टाकतात ते मसाला वगैरे इथून घेतो आम्ही. आणि आताही घेतो आम्ही इथं आलो तर बाजारात कधी. आणि हा गर्दी, आणि इकडची गर्दी आहे. हा रस्ता आहे आणि हा गर्दी आहे. हा शॉर्टकट आहे, या रस्त्याने जाऊया. कारण ही गल्ली भरपूर जुनी आहे. कारण मी लहानापासून इथून जात आहे आणि शॉर्टकट पडतो म्हणून इथून येतात. तर आता कसं आता भरपूर आपण झाली, तर गाड्याही या झाल्या. तर आता आपण जाऊया रस्त्याने. आणि भरपूर जुनी गल्ली आहे त्यामुळं. तर आपण आता जाऊया. हे बघू शकता. हे बघा कसं
पूर्ण अंधेरा अंधेरा वाटतोय हे बघा. आणि हा या रस्त्याला जोडतो. पंजाबमध्ये त्याचं शॉर्टकट टिकून मागून आलो असतो ना तर भरपूर फिरत यावं लागलं असतं म्हणून मधल्या गल्लीतून आलो. तर आता बघू शकता हा ते इकडं रस्ता. तर मित्रांनो आम्ही लग्नाचा फोटो शूट केलं होतं ते बघा त्या दुकानातून. ते किशोर आहे ना, किशोर फोटोग्राफर याच्याकडून. तर हे बघा हे दुकान आहे ते. आणि हा लाल चौकीच्या चौकात निघायला रस्ता आहे. तर आता आपण जाऊया जिथून रिक्षा पकडू आणि डायरेक्ट घरी जाऊया. नाश्त्यावर उतरायचं जिथून चालत जावं लागेल. तर आता आपण चाललो घरी, कारण आपल्याला नाही भेटली होती. तर आता इथे आपण गाडीवर चालू तिथे पैसे वाटतात त्यामुळे पुढं काय करायचं जो कॉल खाली तर तर आता मी घरी पोचलो आणि जस्ट हातपाय धुवून आतमध्ये आलो आपलं धनेश बाबूला हे करायला. तर तुम्हाला कसं व्हिडिओ वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा आणि भरभरून साथ द्या. तर नेक्स्ट व्लॉग मला कमेंटमध्ये सांगा कुठला आहे, मी बनवायचा प्रयत्न करीन. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. आणि